अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र नंदतू ज्ञानराजा सुख तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आता मी जो अभंग म्हणाला मामागं म्हणा आपण हा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा सालविली जड भिंती हरली सांग याची भ्रांती मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गुरु सेवे लागी जान शरण एका जनार्दन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला 1 महिन्याने आपण आता ज्ञानेश्वरीचं सेशन आपण चालू करतो आहे. तर आजचा हा 4था अध्याय आहे आणि 4थ्या अध्यायाला आपण आज सुरुवात करणार आहोत. या 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्याला 15 ओव्यांची प्रस्तावना दिलेली आहे आणि हा जो अध्याय आहे याला ज्ञान कर्म संन्यास योग असं म्हणतात. आत्तापर्यंत आपण 3 अध्याय झालेले आहेत. आता 4थ्या अध्यायाला आज सुरुवात करतो आहे आपण. तर पहिला अध्याय जो आहे तो अर्जुन विषाद योग आहे, दुसरा अध्याय सांख्य योग आहे आणि तिसरा अध्याय कर्मयोग आहे आणि आजचा जो आपला अध्याय आहे तो ज्ञान कर्म संन्यास योग आहे. तर ह्या अध्यायामध्ये एकूण 42 श्लोक आहेत आणि 225 ओव्या आहेत. याच्यामध्ये अर्जुनाचा एकच श्लोक आहे 3ऱ्या नंबरला. बाकी सर्व श्लोक आहे भगवंताचे. आणि याच्यामध्ये माऊलीने ना जवळजवळ 45 दृष्टांत दिलेले आहेत. किती दृष्टांत दिलेले? 45. आणि हा जो अध्याय आहे 4थ्या श्लोकाची निर्मिती जी आहे ती माऊली काय म्हणते माहिती आहे का, की ऐसी अपेक्षा झाल्या
बद्ध मुमुक्षते आलिया देवे ब्रह्मार्पण तत्वे क्रिया सांगितली. म्हणजे कुठलं कर्म आपण ब्रह्मार्पण कसं करायचं देवाला, आपण जे केलेलं कर्म आहे ते ब्रह्मार्पण कसं करायचं त्याचं तत्त्व भगवंताने आपल्याला ह्या अध्यायात सांगितलेलं आहे. 4थ्या अध्यायामध्ये आपण जे जे कर्म करतो ते भगवंताला कसं अर्पण करायचं आणि ह्या कर्मामध्ये ज्ञान कसं मिळवायचं ते सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या अध्यायाचं जर का आपण दररोज जर का चिंतन केलं समजा तर आपलं मन हे निर्मळ राहील. बघा तुकोबा यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे, नाही निर्मळ जीवन काय करेल सावन. म्हणजे सावन किती पण उगाळला पण पाणी बरोबर नाही. पाणी आपण गटाराचं वापरलं तर काय तर कपडा सुधारणार आहे, धुणार आहे. तसं आहे की निर्मळ जे जीवन आहे म्हणजे आपलं मन निर्मळ कसं होईल. जिथे स्वच्छ मन आहे तिथे भगवंत येतो. आणि स्वच्छ मनाची निर्मिती ही 4थ्या अध्यायामध्ये आहे. आणि ह्या 4थ्या अध्यायामध्ये असे काही टॉपिक्स आहेत ते आता आपण बघू काय काय कसे आहेत. तर पहिला 1 ते 3 ह्या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला ना योगाची परंपरा सांगितलेली आहे. कशाची परंपरा सांगितली? योगाची परंपरा सांगितलेली आहे. त्याच्यानंतर पुढे श्लोक क्रमांक 4 ते 4 ते 9 यामध्ये भगवंताने माझा जन्म कसा दिव्य आहे ते सांगितलेलं आहे. आपला जन्म साधा आहे आणि भगवंताचा जन्म कसा आहे? दिव्य आहे. तर तो कसा आहे त्याचं विश्लेषण भगवंतांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर श्लोक क्रमांक 10 ते 24 याच्यामध्ये ज्ञान आणि कर्माचं स्वरूप सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे यज्ञाचे प्रकार सांगितलेले आहेत. कशामध्ये? श्लोक क्रमांक 25 ते 32 वेगवेगळे यज्ञ सांगितलेले आहेत. द्रव्य यज्ञ आहे, तपयज्ञ आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात सर्वोत्कृष्ट यज्ञ आहे तो ज्ञान यज्ञ आहे. त्याच्यानंतर पुढे ज्ञानाचे महत्त्वसुद्धा सांगितले. किती? श्लोक 33 पासून ते श्लोक 42पर्यंत. भगवंत शेवटी असं म्हणतात ह्या जगामध्ये एकच पवित्र वस्तू आहे ती म्हणजे ज्ञान. म्हणजे एक माझं नाव आणि ज्ञान ह्या दोनच गोष्टी या जगामध्ये पवित्र आहेत. आणि ह्या ज्या म्हणजे अशा पद्धतीने ह्या 4थ्या अध्यायाचा उलगडा केलेला आहे. आणि ह्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंत कर्मयोगाचं रहस्य सांगत आहे. कर्मयोग सांगून झाला पण त्याचं रहस्य ह्या अध्यायामध्ये आपल्याला सांगत आहे. त्याच्यानंतर हा जर का वाचला आपण अध्याय दररोज तर आपल्याला ज्ञान मिळवण्याची काय होईल? अपेक्षा वाढेल, इच्छा वाढेल. असं ह्या अध्यायाचं महात्म्य आहे. आणि जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग आपल्याला येतात. त्याच्यात आपण कसं कर्तव्य पार पडलं पाहिजे हे ह्या अध्यायामध्ये भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपण मी म्हटलं की 15 अध्यायाची प्रस्तावना ह्या अध्यायामध्ये दिलेली आहे ज्ञानोबारायांनी. त्या 15 अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी गीतेचं महात्म्य सांगितलेलं आहे परत एकदा. आणि अर्जुनाची स्तुती केलेली आहे. तर आपल्याला ह्या 15 ओवीमध्ये आपल्याला बरंचसं काही शिकायला मिळेल. आणि पहिली ओवी आता आपण ती घेणार आहोत. ती आता मी वाचतो, माझ्या मागे आपण म्हणायची. आजी श्रवण इंद्रिया पिकले जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नची हे तुकले साच सरिसे. आता ज्ञानोबाराय म्हणतात आता 3 अध्याय झाले, आता 4था अध्याय सुरू केला आहे. तर कान पिकले आता म्हणजे कान काय झाले? धन्य झाले. हा श्रवण इंद्रिय धन्य झाले. त्याच्यानंतर का धन्य झालं? का हा गीता निदान म्हणजे ठेवा. आज गीतारूपी निदान आपल्या पुढे
अर्जुनाने भगवंताने ठेवलेला आहे. आणि आता काय झालं माहिती आहे का, स्वप्नच खरं वाटायला लागलेलं आहे. कधी कधी स्वप्न खरं होतं पण नेहमी नाही होत. पण ज्ञानोबा राय म्हणतात आता मला जे गीतेरूपी स्वप्न पडलेलं आहे ते मला आता खरं वाटायला लागलेलं आहे. अशा पद्धतीची पहिली प्रस्तावनाची ओवी आहे. त्याच्या पुढे ज्ञानोबा राय काय म्हणतात बघा आपण. आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरटी परिसत असे. ज्ञानोबा राय म्हणतात आधीच गीता म्हणजे काय, ही विवेकाची गोष्ट आहे. म्हणजे संपूर्ण ही गीतेचा एक आशयच आहे विवेक. विवेक हा गीतेचा आत्मा आहे. आधीच म्हणजे महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर सांगतो कोण, भगवंत श्रीकृष्ण सांगतायत. बरं ऐकतो कोण, अर्जुन ऐकतोय. आणि अशा जो संवाद आहे बघा, सांगणाराही महत्त्वाचा आहे आणि ऐकणाराही महत्त्वाचा आहे. जेव्हा असं संभाषण होतं की कधी कधी काय होतं, सांगणारा महत्त्वाचा असतो पण ऐकणारे काय नसतं, महत्त्वाचे नसतं. कधी कधी ऐकणारे महत्त्वाचे असतात पण वक्ता काय बरोबर नसते. जसं आता समोर तुमच्या पुढे आहे. म्हणजे तुम्ही श्रोते एकदम सर्व ज्ञानी आहे पण आता मी थोडा अज्ञानी आहे. तर त्या पद्धतीने असं नको व्हायला. पण इथे कसं आहे, इथे श्रोताही श्रेष्ठ आहे आणि वक्तासुद्धा काय आहे, श्रेष्ठ आहे. आणि महत्त्वाची कसली गोष्ट चाललेली आहे आता, विवेकाची गोष्ट चाललेली आहे. आणि विवेक असेल तरच तुमचं जीवन काय होणार आहे, कृतार्थ होणार आहे. विवेक नसेल, बघा आता एक आंदोलन झालं इथे यांनी केलं विद्यार्थ्यांनी, विवेकच नाही विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांना गीता शिकवण्याच्या ऐवजी बडबड गीते शिकवले जातात. मग बडबड गीतेमध्ये गडबड होऊन जाते आहे की नाही. हां, कारण जो मेन आशय आहे तो जर का विद्यार्थ्यांना शिकवला तर विद्यार्थी काय विवेकहीन होणार नाही आहे की नाही. तर आज जगण्यासाठी विवेक फार महत्त्वाचा आहे. पुढच्या बघा, तिसरी ओवी. जैसा पंचमाला सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसा भला झाला विनोदू कथेचा ये. ज्ञानोबा राय इथे सांगतात ह्या कथेमध्ये सर्व योग जुळून आलेला आहे. सर्व कसा म्हणाल तर जैसा पंचमाला सुगंध, तसा सुगंध हा 5 प्रकारचा आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं आहे, वास तर आलेला आहे परंतु जो सुस्वादू आहे. सुस्वाद म्हणजे त्याचा जो म्हणजे जी चव आहे ती म्हणजे प्रिय अशी चव आहे की नाही, चवदार आहे. आणि की विनोद पण आहे ह्या कथेमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टीचा काय झालेला आहे, याच्या गीतेमध्ये सर्व विषय आलेले आहेत असं ज्ञानोबा राय म्हणतात. त्याच्यामुळे आता आपण काय करायचं आहे, ह्या 5 प्रकारच्या जे सूर आहेत आहे की नाही, त्या सगळ्यांचा आपण काय करायचं आहे, आस्वाद घ्यायचा आहे असं ज्ञानोबा राय म्हणतात. कैसे आगळिक दैवाची जे गंगा जोडली अमृताचे, भोका जपे तपे श्रोतियांची फळा आली. बघा ज्ञानोबा राय इथे म्हणतात कैसी आगळिक दैवाची. आगळिक म्हणजे अमर्यादित नशीब. आता हे नशिबाला काय मर्यादा नाही. म्हणजे बघा कधी कधी म्हणतात ना असं, भगवंत देतो तो छप्पर बाडके देत आहे, तशी ही गीता आहे. गीतेमध्ये असा विषय नाही की भगवंताने स्पर्श केला नाही. सर्व विषय आपल्या पुढे काय केलेले आहेत, मांडलेले आहेत. आणि ही गंगा आहे, जशी गीता ही गंगाच आहे अमृताची. पण ज्याने जो स्वाद घेतला
त्याला ती गंगा आहे. आणि ज्याने स्वादच नाही घेतला त्याला काही त्याचं महत्त्व वाटणार नाही. तर आता हे काय केलं आहे, हे श्रोत्यांचं आता तपच फळाला आलेलं आहे. बघा, हा विषय ऐकणं सुद्धा पुण्याची गोष्ट आहे. सगळे लोक हा विषय ऐकू नाही शकत. तुमचं स्वतःचं जेव्हा पुण्य आपल्याला उदयाला येतं तेव्हा आपण गीतेचा काय करू, आस्वाद घेऊ. पुढे बघा, आता इंद्रिय जात आघवे तिही श्रवणाचे घर रिगावे. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. आता सर्व इंद्रिये एक वटवायचे आणि गीतेचा भोग घ्यायचा आहे. तर तुम्हाला गीता कळेल, गीतेचा म्हणजे गीतेविषयी आवड निर्माण होईल असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात. म्हणजे सर्वांगाचं कान करायचं आहे. आता आपण पुढे बघा, हा अतिसो अतिप्रसंगे सांडुनी कथाची ते सांगे. ते कृष्णार्जुन दोघे बोलत होते. आता श्रोत्यामधून ज्ञानोबारायांना संदेश आला. ठीक आहे, आता एवढं सांगितलं तुम्ही. आता ते दोघांचा संवाद सांगा आम्हाला. बाकी आता आम्हाला कळालं की त्याचं महत्त्व वगैरे. आता त्या दोघांमध्ये काय संवाद चाललाय झाला तो आम्हाला आता सांगा. तर ज्ञानोबा म्हणतात, आता मी ते सांगतो तुम्हाला. ते वेळी संजय राया ते म्हणे, अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे. जे अतिप्रीते नारायणे बोली जतू असे. मग त्यावेळेला ज्ञानोबारायांनी सुरुवात केली. हा संवाद असा आहे, संजय धृतराष्ट्राला म्हणतो. काय म्हणतोय, अरे हा अर्जुनाचं म्हणजे दैवगुणी अर्जुन आहे. याला बघा ना, प्रत्यक्ष भगवंताचा काय भगवंताचा म्हणजे स्पर्श आहे, किंवा भगवंत त्याचे जे स्पर्श म्हणजे बोलतोय तेव्हा त्याला किती तो पुण्यवान असेल अर्जुन. आणि नारायण अतिप्रीती बोलतोय आता त्याच्याशी, त्याच्यामुळे हा अधिष्ठीला दैवगुण आहे. बघा, काही गोष्टी दैवातच असाव्या लागतात. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. आपण एखाद्याला म्हटलं, बघा तू कर रे. आता समजा पाटील साहेब गीता शिकवतात. एखाद्याला म्हटलं बाबा, पण ते येणारच नाही, त्याच्या नशिबातच नाही, तर तू येणारच नाही. हे सांगायला तयार आहेत, पण समोरच्याचं काय तेवढं पुण्यच नाही ना, असं आहे. त्याच्यामुळे काय होतं, इथे श्रीकृष्ण सांगतोय आणि त्याच पद्धतीचं पुण्य अर्जुनाकडे सुद्धा आहे, ऐकण्याची क्षमता आहे. पुढे बघा, आता जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी, जेन संगेची बळभद्रासी ते गुह्य अर्जुनेसी बोलत. वास्तविक अर्जुन हा त्यांच्या कुटुंबातला नव्हता. बघा, मनुष्य सर्वप्रथम कुटुंबात सांगतो गोष्टी, गुप्त गोष्टी कुटुंबाला सांगतो. पण इथं गुह्य जे गोष्ट आहे ती त्याने अर्जुनाला सांगितली. ते इथे ज्ञानोबा आहे काय म्हणतात, त्याने त्याच्या बापालाही नाही सांगितलं, वासुदेवाला पण नाही सांगितलं. अरे बरं जाऊ द्या, वासुदेवाला तर नाही, तर त्याने देवकीला पण नाही सांगितलं. बरं जाऊ द्या, आता आई वडिलांना नाही सांगितलं, मग बळभद्र भावाला तर सांगायला पाहिजे ना, भावाला सुद्धा नाही सांगितलं त्यांनी. आणि ते गुह्य अर्जुनाला सांगितलं, म्हणजे अर्जुनावर किती प्रेम होतं याचा तुम्ही अंदाज करा. पुढे बघा, देवी लक्ष्मी एवढी जवळीक,
परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे पीक यातेची आधी. बरं ज्ञानोबा राय म्हणतात ठीक आहे जाऊ द्या, आईला नाही सांगितलं, वडिलांना नाही सांगितलं, भावाला नाही सांगितलं, मग बायकोला तर सांगितलं आहे ना. मग बायकोला पण नाही सांगितलं त्याने. म्हणजे किती प्रेम आहे, कृष्ण स्नेहाचं पीक हे ज्ञानोबा राय सांगतात. आता आपण इथे 9व्या अध्यायापर्यंत इथे थांबू, कारण आपला वेळ झालेला आहे. आणि उद्या आपण फार महत्त्वाचा 4था अध्याय आहे. तुमची उपस्थिती असली तर मला आणखी थोडं विचार म्हणजे सुचतील. वास्तविक कथा कसं आहे, माझाही थोडा अभ्यास कमी आहे, पण इकडून तिकडून असं वाचून म्हणा किंवा काही हे करून सांगण्याचा माझाही प्रयत्न आहे. आणि ज्ञानोबा राय जशी बुद्धी देतात तसा आपण विचार करू. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ